जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बायको: अहो ऐकलं का? नवरा: हा बोल. बायको: 2 किलो वाटाणे घेऊ? नवरा: हा घेऊन टाक. बायको: तुमची परवानगी नाही मागत, तुम्हाला एवढे एका वेळेस सोलायला जमतील का ते विचारते. बायको नवऱ्याला: जा गच्चीवर जाऊन बसा. नवरा: पण गच्चीवर खूप ऊन आहे. बायको: मी सांगते ना, जा गच्चीवर. नवरा: अगं पण तिथं काय आहे? बायको: काही नाही, घरी बसून तुम्ही माझ्यापेक्षा गोरे झालाय. नवरा गपचूप गच्चीवर गेला. बायको: तुम्हाला माझं सौंदर्य जास्त आवडतं की माझे संस्कार? नवरा: खरं तर मला तुझी ही जोक करण्याची सवय खूप आवडते. बायको: जरा किचनमधून बटाटे आणता का? नवरा किचनमध्ये जातो. अगं इथं तर बटाटे दिसत नाहीत. बायको: तुमच्याने एक काम धड होणार नाही. तुम्हाला कामाची कुठली गोष्ट कधीच सापडत नाही. मला माहीत होतं म्हणून मी आधीच बटाटे घेऊन आले होते. आता यात नवऱ्याचं काय चुकलं तुम्हीच सांगा. बायको: तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. नवरा: शहाशहा इतकं. बायको: मग माझ्यासाठी ताजमहाल बनवा. नवरा: जमीन घेऊन ठेवल्या, तुझ्या मरणाची वाट बघतोय बघ. तुमच्या हस्ते ध्वजारोहण आहे म्हणून उगाच बडाया मारत बसू नका. भाषण ठोकत बसू नका. दळण आणायचं आहे, रद्दी विकायची आहे, छत्री दुरुस्त करून आणायचे. स्वातंत्र्य देशाला मिळालंय, तुम्हाला नाही. बायका संवेदनशील असतात हे खरं. त्या मानाने पुरुष फारच कठोर असतात. बायकांना इतरांची, विशेषतः महिला वर्गाची मोठी काळजी असते. हेच बघा ना, 2 बायका एकत्र आल्या की स्वतःची सगळी दुःख विसरून तिसऱ्या बाईची चिंता करतात, तिच्याबद्दल बोलतात. गुरुजी, तुझी हजेरी कमी आहे, तू परीक्षेला बसू शकत नाहीस. बंड्या: काही हरकत नाही गुरुजी, मला अजिबात घमेंड नाही, मी उभ्यानच पेपर लिहीन. गुरुजी शाळा सोडून गेले. नवरा: आज भाकरी जरा जास्त जाड झालीये का? बायको संतापून: बाहेर बर्गर जबडा वासून खाता आणि घरात भाकरी आणि बायको दोन्ही पातळ पाहिजे. मनुष्याची जीभ उत्तम चित्रकार असते. जे पाहिले नाही तेही उत्तम रंगवून सांगू शकते. मी तिला 3-4 वेळा फोन केला, पण तिनं फोन उचलला नाही. नंतर तिला एकच मेसेज केला, बॅलन्स आला का? 499चा रिचार्ज टाकलाय. तिनं आत्तापर्यंत 20 वेळा फोन केला, पण मी उचलला नाही. बंड्या एकदा सासूरवाडीला गेला. सासूबाईंनी मुलीसोबत बंड्यालाही एका सत्संगाला घेऊन गेले. प्रवचन करता करता महाराज म्हणाले, ज्याला स्वर्गात जायचं आहे त्यांनी हात वर करा. बंड्याच्या बायकोने आणि सासूने हात वर केला. स्वामींनी बंड्याला विचारलं, तुम्हाला स्वर्गात जायची इच्छा नाही का? बंड्या: गुरुजी, ह्या दोघी निघून गेल्या की हात स्वर्ग वाटायला लागेल. स्वामी खुश झाले. त्यांनी लगेच बंड्याला शिष्य करून घेतले. बायको: आपलं नवीन लग्न झालं होतं तेव्हा तुम्ही मला खूप वेगवेगळ्या नावांनी बोलवायचा. माझी रसमलाई, माझी रबडी, माझी बर्फी, असं काय काय म्हणायचात. आता तसं काहीच बोलत नाही. नवरा: दुधाची मिठाई कधी किती दिवस ताजी राहणार? एक भिकारी देवाला म्हणतो, हे देवा, मला खाण्यासाठी असं काहीतरी दे जे खाल्ल्यावर सुद्धा कधी संपले नाही पाहिजे. देव: हे घम पूर्ण एक चिंगम. एक माणूस खड्डे बनवत होता, मागून दुसरा बुजवत येत होता. एकाने असाच प्रश्न विचारला, तुम्ही हे काय करताय? तर ते म्हणाले, हा सरकारी वृक्षारोपणाचा उपक्रम आहे. मला खड्डे बनवायचे आणि याला बुजवण्याचे काम दिलेले आहे. मध्ये झाडे लावणारा आज रजेवर आहे. बायको: नेहमी माझं अर्धं डोकं दुखत राहतं, वाटतंय डॉक्टरला दाखवायला हवं. नवरा: अरे त्यात काय दाखवायचं, जितकं आहे तितकंच दुखणार ना, बस. तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग दुखते बघा. सासूबाई: अगं सुनबाई, तो पानावर लाल लाल चिकट पदार्थ काय आहे? नवीन सुनबाई: मला मैत्रिणीने सांगितले, पूजेसाठी जर कोणाला 5 फळं मिळाली नाहीत तर त्यांनी पूजेसाठी मिक्स फ्रूट जाम वापरला तर चालतो. सासूबाई चक्कर येऊन पडल्या. लहान असताना झोपेत हसलो की आई म्हणायची सटवाई खेळवते, आणि आता हसलो तर बायको म्हणते कोणती सटवी खेळवते. गण्याची बायको गण्याला:
अहो, ऐकलं का? मला नवीन साडी पाहिजे. अम्माजानकडून मागवू ना? कन्या, अम्माजान कोण ग? ती नाही का आपली दुकान? अम्माजान, अम्माजान. ए गावटे, अम्माजान नाही ते अमेझॉन आहे ते. बाप, आजपर्यंत तू असं काही काम केलंस का? ज्याने माझी मान वर होईल. मुलगा, एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती. विसरले का? लगेच. बाबा, काल रात्री कुठं होतास र? मुलगा, मित्राकडं ग्रुप स्टडी करत होतो. बाबा, रात्रीची उतरली नाही तुझी बेटा. मुलगा, काय? बाबा, तुला नोकरी लागून 4 वर्ष झाली बेवड्या. औषधाच्या गोळ्यांची स्ट्रीप 10 गोळ्यांची का असते? आणि ही पद्धत कशी सुरू झाली? नाही माहीत ना? रावण्याला डोकेदुखी सुरू झाली तेव्हापासून. बायको घाबरून, अहो डॉक्टर, आता सकाळी चुकून माझ्या मिस्टरांनी डिस्प्रेनची गोळी खाल्ली. आता काय करू? डॉक्टर, त्यांना आता डोकेदुखी द्या गोळी, कशाला वाया घालवता? बायकोनी सल्ला इतका मनावर घेतला की नवऱ्याला गोळ्यांचे पॅकेट शोधतोय. गुरुजी, मुलांनो, कीर्तन हा शब्दच इतका सुंदर आहे की चेहऱ्यावर सात्विक भाव उमटतात. चंप्या, आणि हा शब्द उलटा वाचला की कोणते भाव येतात गुरुजी? गुरुजींच्या चेहऱ्यावर भावच हरवले. चंप्या रागाच्या भारात डॉक्टरकडे गेला. चंप्या, माझ्या वरच्या दातात किडा होता, मग तुम्ही खालचा दात का काढला? डॉक्टर, तो किडा खालच्या दातावर उभा राहून वरचा दात कोरत होता. आता बघू कुठे उभा राहतो ते. आज हाय वर्गातली त्या लाडक्या मित्रांना आठवण्याचा प्रयत्न करतोय, जेव्हा मला शिक्षा देण्यासाठी सर विचारायचे, पट्टी आहे का कुणाकडे? तर ते साले सगळे बोलायचे, सर ही घ्या. आणि त्यातला एक हरामखुरून बोलायचं, थांबा सर, माझ्याकडे स्टीलची पट्टी आहे. परीक्षा संपली म्हणून सुट्ट्यात बंटी गावी गेला. गावातील एक म्हातारी, काय शिक्षण शिकलास र बापू? बंटी, इंजिनियर करतोय. म्हातारी, का र डीएडला नंबर लागला नाही का? राहुल, पप्पू, काय करतो रे तू आजकाल? पप्पू, मी MBBS करतोय. राहुल हसून, तुला बघलं तेव्हा तू शेतात असतोस आणि MBBS कधी करतोयस र? पप्पू, MBBS म्हणजे म्हशी बघत बघत शेती हो रम्या. परवा दिवशी माझी बायको हिरीत पडली. लय लागलं बघ. लय ओरडत होती. लय दुखत होतं वाटतं श्याम्या. मग आता कशी आहे र ती रम्या? आता बरी हाय वाटतं. कालपासनं हिरीतून आवाजच आला नाही.